ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की अर्जुन सायलीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो की तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्यावर रागवू नका, कारण आपण दोघांनी मिळून हे ठरवलं होतं ना, मग तुम्ही प्रत्येक वेळेला मला का तोंडावर पाडता. सायलीला हे ऐकल्यानंतर वाईट वाटलेलं असतं. त्याचप्रमाणे नागराजने प्रियाला कॉल केलेला असो, काहीतरी कर, तिथे फक्त बसू नको. ती म्हणते असे मी बसलेली नाही आहे, तू असं कर त्या सिटी हॉस्पिटलमध्ये जा आणि ती नर्स आहे तिला पकड आणि काहीतरी तिला मनवण्याचा प्रयत्न कर, तिला पैसे दे पाहिजे तर. नागराज म्हणतो बरं ठीक आहे, मलाच करावं लागणार आहे आणि म्हणून तो त्या हॉस्पिटलच्या बाहेर गेलेला असो. रविराज प्रियाला काहीच सांगत नसो, कारण त्याला असं वाटत असं जर मी हिला काही सांगितलं तर ही बिचारी टेन्शनमध्ये येईल, ह्या विचाराने तो काही सांगत नसो. पण प्रिया मात्र खूप शातीर असते, ती देखील रविराजच्या मनातलं काही काढू शकत नाही. ती वारंवार क्वेश्चन करत असे, पण तो रविराज मात्र नकार देत असतो. रविराज त्याच हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो, ज्या नर्सला ह्या लोकांनी पैसे दिलेले असतात त्याच नर्सशी म्हणजे सुनीता नर्सशी तो बोलत असतो. हे मात्र नागराज लांबून बघतो, कारण त्याने बघितलेलं असतं की अरे इथे तर रविराज आहे आणि हा या नर्सशी काय बोलत आहे. ह्या नर्सने जर आमचं भांडणं फोडलं तर आमचं काही खरं नाही. हे सगळं जर सत्य सांगितलं तर आमचं जे सत्य आहे ते सांगितल्यानंतर रविराज मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला त्रास देईन, असं त्याला वाटत असतं. आम्हाला जेलची हवा खायला देईन. अशा पद्धतीने नागराज खूप घाबरलेला असतो. त्याला धक्काच बसलेलाच असतो आणि तो आता प्रियाला कॉल करणार का. त्याच पद्धतीने आता ही नर्स नेमकं काय सांगते याच्याकडे त्याचं लक्ष असतं.